तर बघा, आपल्याकडे मागील 5 वर्षापासून पी एम किसान ही योजना चालू आहे. त्याच्यामध्ये आपण मागच्या 2 वर्षापासून KYCसुद्धा केलेली आहे. तर त्यातले बरेचसे जे शेतकरी आहेत त्यांचे अजूनही KYC झालेले नाही. त्यांची KYC करण्यासाठी हा एक कार्यक्रम 10 दिवसांचा आपल्याकडनं राबवला जातो आहे गव्हर्मेंटकडनं. त्यासाठी ही आपण VC आयोजित केलेली आहे. तर यामध्ये काम कसं करायचं ते आपण आधी समजून घेऊ. होमपेजला बघा, इथे लॉग इन ऑप्शन मिळतो आपल्याला. तिथे एक्सटर्नल लॉग इन्स आणि इथे बघा पहिलंच दिसतं CSC लॉग इन. इथे लॉग इन करा, तुमचा ID पासवर्ड टाका. लॉग इन झाल्यानंतर बघा तुम्हाला या प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. तिथे बघा सगळ्यात शेवटी एक ऑप्शन असतो रिपोर्ट्स. तर रिपोर्ट्सला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये बघा KYC पेंडन्सी रिपोर्ट, त्याला क्लिक करा. इथे आपल्याला बघा आपला डिस्ट्रिक्ट आणि स्टेट ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्या ठिकाणी रुरल सिलेक्ट करा. रुरलमध्ये आपला तालुका सिलेक्ट करा. तालुक्यामध्ये आपलं गाव सिलेक्ट करा. सॉरी, इथे पण ब्लॉक आहे, तालुका सिलेक्ट करायचा. लक्षात घ्या, सब डिस्ट्रिक्ट तिथे पण तालुका सिलेक्ट करायचा आणि ब्लॉकमध्ये पण तालुका सिलेक्ट करायचा. नंतर इथे विलेज सिलेक्ट करायचं आणि गेट डेटाला क्लिक करायचं. तर बघा, जेव्हा मी गेट डेटाला क्लिक केलं तर माझ्यासमोर काही यादी आली. तर हे जे गाव आहे अमलगाव, याच्यामध्ये अजून 149 शेतकऱ्यांची KYC ही बाकी आहे. ही KYCची लिस्ट तुम्ही एक्सेलमध्ये डाउनलोड करू शकता. इथे बघा एक्सपोर्ट टू एक्सेल ऑप्शन तुम्हाला दिसतोय. ही डाउनलोड झाली, तिला ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा हा फार्मरचा डेटा आपल्यासमोर येईल. फार्मर नेम, फादर नेम, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर. आता बरेचसे आपले व्हेली, आता अमलगावचे जे व्हेली असतील त्यांनी काय करायचं, ही यादी जी आहे आपल्या गावामध्ये सर्वांना शोकेस करायची आपल्या सेंटरवरती किंवा सरपंचांच्या माध्यमातून स्प्रेड करा आणि आपल्या गावामध्ये ही यादी सर्वांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. ही यादी आता इथे बघा काही लोकांचे नंबर आहेत, पण बरेचसे नंबर नाही आहे आणि नंबरसुद्धा चुकीचे लागू शकतात. त्यामुळे ही यादी जर तुम्ही सेंटरला लावली किंवा सरपंचांकडे दिली तर याचा फरक पडेल आणि त्या लोकांना कळेल की आमची KYC बाकी असल्यामुळे पैसे येत नाही. तर इथे बघा जे लोक मयत आहेत त्यांची तुमच्याकडे नोंद ठेवा. रिमार्कमध्ये ठेवा की हा व्यक्ती मयत आहे आणि जे व्यक्ती KYCसाठीच त्यांचं बाकी आहे त्यांची KYC करून घ्या या यादीमधून. तर खूप सारा काउंट या गावामध्ये आहे बघा. तसंच आपण एक दुसऱ्या गावाचं एक्झाम्पल बघू. इथे बघा 22 शेतकऱ्यांची KYC बाकी आहे. तर या शेतकऱ्यांपर्यंत KYC बाकी असल्याची माहिती द्या. हे काम आपलंच आहे आणि ती KYC पूर्ण करून घ्या. दुसरा एक आपल्याकडे रिपोर्ट येतो बघा. रिपोर्ट्समध्ये क्लिक करा. हा रिपोर्ट्सला क्लिक करा. ABPS नॉट रेडी काउंट, त्याला क्लिक करा. इथे बघा महाराष्ट्र सिलेक्ट करा. इथे आपला जिल्हा सिलेक्ट करा. इथे बघा टोटल ABPS नॉट रेडी काउंट किती आहे, 15,604. तर याचा अर्थ असा की या लोकांचे जे PM किसानचा यांना लाभ मिळत नाही आहे तो यामुळे की यांचं जे DBTला बँक अकाउंट लिंक असतं ते लिंक नाही आहे. तर यांचं सर्वात आधी आपल्याला त्यांना सांगा तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करा. तर आपल्यापैकी बरेचसे वेली आहेत ज्यांच्याकडे बँक BC असतो, त्यांनी या शेतकऱ्यांना मदत करा अकाउंट ओपन करण्यामध्ये. अकाउंट ओपन केल्यानंतर किंवा त्यांचं जर दुसरं काही अकाउंट असेल एक्झिस्टिंग
तर त्यांना कळवा की ते अकाउंट बँकेमध्ये जाऊन तुमच्या DBTला सीड करून घ्या, लिंक करून घ्या. ते झाल्यानंतर त्यांना त्या अकाउंटला पैसे मिळायला चालू होईल. तर हा जर अकाउंट नावानिशी तुम्हाला बघायचा असेल तर जळगावला परत क्लिक करा. इथे बघा तालुके आलेत. तालुकानी हा अकाउंट आपल्याला दिसतोय. टोटल 15,551. तर आपल्याकडे टोटल पेंडिंग काउंट आहे बघा जिल्ह्यामध्ये 23,000 समथिंग. 23,000मधून 15,500 हा अकाउंट फक्त बँक अकाउंटमध्ये मुळे पेंडिंग आहे. इथे तालुक्याला क्लिक करा. तसं सेम अमलगावमध्ये बघू. अमलगावमध्ये जो आपण काउंट बघितला, जेव्हा तुम्ही या काउंटला क्लिक करणार एक एक्सेल डाउनलोड होते. 150 पैकी 49 पैकी 16 इथे बँक अकाउंटमुळे पेंडिंग आहेत. या लोकांना तुम्ही हे माहिती कळवा. अकाउंट ओपन करण्यात मदत करा तुमच्याकडे जर अकाउंट ओपन होत असतील तर, आणि त्यांना ते सीड करण्यासुद्धा मदत करा. ठीक आहे. हा आपला दुसरा टास्क. हे रिपोर्ट्स तुम्हाला समजले असतील कसे काढायचे आपल्या गावानुसार. हा इथे ओव्हरऑल आपल्याला KYCचा काउंट दिसत जाईल. जसं तुम्ही काम करत जाणार ही KYC काउंट डन बाय CSC, तसा इथे आपला काउंट हा कमी होत जाईल. ठीक आहे. हे झालं रिपोर्टचा विषय. आता आपण बघू KYCची प्रोसेस काय असते. तर इथेच बघा एक बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन ऑप्शन दिलेला आहे. इथे त्या कस्टमरचा आधार नंबर टाका. हा जो कॅप्चा दिलेला आहे हा इमेजमध्ये तो कॅप्चा टाका. पुढे तुम्हाला पेमेंट करावं लागेल त्या त्या शेतकऱ्याकडनं. तुम्ही 15 रुपयाचं कॅश घ्यायची आहे. तुमच्या वॉलेटमधून कमिशन कट होऊन काही अमाऊंट कट होईल आणि बाकीचं हे तुमचं कमिशन असणार 80-20च्या फॉर्म्युल्यानुसार. जर तुमचं पेमेंट आधीच कट होतं, पेमेंट कट झालं आणि KYC सक्सेसफुल नाही झाली तर तुम्हाला ते पैसे रिफंड मिळून जातील वॉलेटलाच. यासाठी बघा RD सर्व्हिसचं जे व्हर्जन आहे ते बघा. जर KYCमध्ये प्रॉब्लेम येत असेल किंवा आपला हेल्पलाईन नंबर डायल करा 14599. आता आपण बघू एक कॅम्पेन आपल्या व्हीलिंगसाठी चालवला जातो आहे यामध्ये. तर बघा या फोटोमध्ये तुम्हाला एक कॅम्पेनबद्दल ओव्हरऑल एक माहिती मी सांगतो. तर हा आपल्याला 10 दिवसांसाठी हा कॅम्पेन आहे. 12 तारखेपासून हा चालू झालेला आहे पुढचे 10 दिवस. तर या कॅम्पेनमध्ये VLEसाठी एक ॲडिशनल अर्निंग चान्ससुद्धा दिलेला आहे. बेस्ट VLE जो असेल हा जो कॅम्पेन आहे पूर्ण देशामध्ये 12 ते 21 फेब्रुवारी 2024पर्यंत राबवला जाणार आहे. त्याच्यामधून जो बेस्ट VLE असेल, टॉपचा VLE असेल, त्याला 25,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह हा मिळणार आहे. तर माईक बंद करा. त्याच्यानंतर बघा जे टॉप 5 VLE असतील फर्स्ट VLEच्या नंतर त्यांना 10,000 रुपये पर VLE मिळतील. त्याच्यानंतर ते 10 VLE असतील 5 नंतरचे त्यांना 5,000 रुपये मिळेल. त्याच्यानंतरचे जे 20 VLE असतील त्यांना 2,000 रुपये प्रति VLE मिळेल. आणि त्याच्यानंतर जे 50 VLE असतील त्यांना एक ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट हे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर या मंत्रालयाकडनं मिळणार आहेत. हे बघा हे जे होमपेज आहे PM किसानची जी वेबसाईट आहे इथे हे वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिलेले आहे. eKYC इथे आधार नंबर टाका. इथे ना OTP बेस KYC होते. हे बघा OTP बेस KYC तो शेतकरी करू शकतो, स्वतःही करू शकतो, तुम्हीही करू शकतात. ज्यांचे फिंगरप्रिंटचे प्रॉब्लेम तुम्ही सांगितले त्यांची OTP बेस KYC करा आणि हे सगळं संपवा. आपापल्या प्रत्येक वेलीने आपापल्या गावातला एक रिपोर्ट ठेवा. जसं तुम्ही रिपोर्ट्स बघितले त्याच्यापुढे रिमार्क ठेवा की आता हे बघा ही एक शेतकरी आहे तर यांचं जर तुम्ही केलं असेल अकाउंट लिंक तर रिमार्क टाका डन म्हणून. हा डेटा तुमच्याकडे सामावून ठेवा. प्रत्येक गावात आपला व्हीली आहे, प्रत्येक गावातल्या व्हीलीनी ही ॲक्टिव्हिटी करा.